नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा आढावा घेणार आहोत. या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपला पहिला मोठा धक्का बसला असून भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा समाजाचे असूनही मराठा समाजाला आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय, लढा द्यावा लागतोय. हीच बाब दुर्दैवी असून सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी वेळकाढू धोरण अवलंबतंय असा आरोप एकनाथ पवार यांनी राजीनामा देताना केला आहे. एकनाथ पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सभागृह नेते म्हणूनही काम पाहिले. पवार यांचा राजीनामा भाजपासाठी धक्का मानला जातोय. अनेक दिवसापासून मराठा समाजाच्या आंदोलनासाठी माननीय मनोज जरांगे पाटील आंदोलन करतायत आणि आंदोलन करत असताना त्यांनी 9 तारखेला मी पिंपरी चिंचवडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर जे मराठा समाजाचं आंदोलन होतं त्या आंदोलनाच्या दिवशीच मी माझी भूमिका सांगितली होती. जर मराठा समाजामधल्या लोकांना जर आरक्षण जर मिळत नसेल, मी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाचा राजीनामा देऊन माननीय जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देईल. आणि मी 15 सप्टेंबरला माननीय जरांगे पाटलांची भेट घेतली त्यांच्या गावात जाऊन. त्यावेळेसही त्यांना सांगितलं होतं की पुढच्या काळामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाच्या मध्ये जी भूमिका मला पुढच्या काळामध्ये करता येईल ती भूमिका करण्यासाठी मी 100% आपल्या सगळ्यांच्या बरोबर असेल. आणि तुम्हाला मनापासून सांगतो की ज्या मराठवाड्यामधून मी जन्माला आलोय त्या मराठवाड्यामधल्या मराठा समाजाची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये सुधार व्हावी यासाठी प्रामाणिकपणानं आज जरांगे पाटील लढा देत आहेत. त्या आंदोलनामधला एक कण म्हणून मी पुढच्या काळामध्ये जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. माननीय प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अनेक पदं जरी दिली असली तर पिंपरी चिंचवड शहरामधल्या वाळवंटामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता पहाडासारखा टिकून राहून या भारतीय जनता पार्टीला एवढे दिवस आणण्यामध्ये माझा सुद्धा तेवढा सिंहाचा वाटा आहे. जी कोणी म्हणत असतील की मला अनेक पदं दिली, मी म्हणून म्हणलं की मला राजकीय विषयावर बोलण्यासाठी पुन्हा 2 दिवसांनी मी आपल्या सगळ्यांच्या बरोबर बसणार आहे. आज माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जरांगे पाटलांना पुढच्या काळामध्ये आंदोलनांमध्ये थोडंसं बळ मिळण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच्या सत्ता असलेल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे ज्या पक्षाची राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता आहे, त्या पक्षाच्या सत्तेचा मोह न ठेवता समाजाच्या लोकांच्यासाठी मी माझ्या सर्व पदाचा राजीनामा देण्याचा मी निर्णय केलेला आहे. सकाळी पाठवायचा काय, ऍक्सेप्ट करायचं नाही करायचं मी माझा निर्णय घेतलेला. मी भारतीय जनता पार्टीच्या पदाचा राजीनामा. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण लाकडी घाणा ऑइल. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं अयोध्येतील निर्माणाधीन राम मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय. पिंपळे निलख येथील विशाल नगर परिसरात शिरीषप्पा साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने हा देखावा साकारण्यात आला असून हा देखावा पाहण्यासाठी पिंपरी चिंचवडकरांची मोठी गर्दी पाहायला मिळते. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण लाकडी घाणा ऑइल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील वीर सावरकर द सिक्रेट फाइल्स या हिंदी भाषेतील वेब सिरीजच्या चित्रीकरणाचा शुभारंभ भोर येथील राजवाड्यात करण्यात आला आहे. या चित्रीकरणादरम्यान वेब सिरीजचे लेखक आणि दिग्दर्शक योगेश सोमन, डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक आणि वीर सावरकर सिक्रेट फाइल्स या वेबसिरीजचे निर्माते
डॉक्टर अनिर्बन सरकार, डेक्कन एव्ही मीडियाचे संचालक अजय कांबळे, प्रोडक्शन हेड साची गाढवे, सिनेमॅटोग्राफर प्रकाश भेंडे, प्रोडक्शन डिझायनर सिद्धार्थ तातुसकर, कला दिग्दर्शक महेश कोरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना योगेश सोमन म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपलं संपूर्ण कुटुंबासहित देशकार्यासाठी अर्पण केलं होतं. त्यांचं कार्य समाजासमोर आलं पाहिजे असं आम्हाला वाटत होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देणं हे आमचं नॅरेटिव्ह नसून वीर सावरकर सिक्रेट फाईल्स या वेबसिरीजच्या माध्यमातून इतिहासाला अवगत असणारे जे पुरावे आहेत ते पुरावे तार्किक दृष्टीने मांडता येतील आणि त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं व्यक्तिमत्व जसं होतं तसं मांडण्याचा आमचा प्रयत्न असेल. तर या वेबसिरीजबद्दल बोलताना निर्माते डॉक्टर अनिर्बन सरकार म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे जन्मतःच क्रांतिकारी होते. त्यांचे खरेखुरे व्यक्तिमत्व समाजासमोर येण्याची गरज असून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जीवनकार्य संपूर्ण देशाला माहीत व्हावं यासाठी हिंदी भाषेत ही वेबसिरीज तयार करत आहोत. वीर सावरकर सिक्रेट फाईल्स या नावाची हिंदीमध्ये ही स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती 4 सीझन्सची जवळजवळ वेबसिरीज आम्ही करतो आहोत आणि त्यात संपूर्ण सावरकरांचं आयुष्य हे चित्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि अनेक प्लॅटफॉर्मवरती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सावरकरांवरती कलाकृती आलेल्या आहेत. म्हणजे नाटकाच्या माध्यमातून आलेली आहे, चित्रपट येऊन गेलेला आहे, अनेक नवीन चित्रपटांच्या घोषणाही झालेल्या आहेत. परंतु वेबसिरीज या प्लॅटफॉर्मवरचे हे पहिलं व्हेंचर आहे जे की सावरकरांचं संपूर्ण चरित्र आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यातल्या लहानपणीच्या भगूर गाव आणि नाशिक या कालखंडामधलं चित्रीकरण इथे भोरमध्ये सुरू झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकेशन्सवरती याचं चित्रीकरण होणार आहे. सावरकर जसे होते तसे आणि ज्या पद्धतीने त्यांनी देशकार्य राष्ट्रकार्य केलेलं आहे त्या पद्धतीने जे इतिहासाला अवगत आहे, ज्याचे पुरावे आहेत, तार्किकदृष्ट्यासुद्धा ज्या पद्धतीने ते पुरावे मांडता येतील, चित्रित होईल, अशाच पद्धतीने सावरकर हे व्यक्तिमत्व लोकांपुढे जसे होते तसे, ते कुठलंही आमचं स्वतःचं नॅरेशन काही नाही आहे, पण स्वातंत्र्यवीर होते आणि अख्खं आयुष्य त्यांनी आपल्या देशासाठी कुटुंबासहित अर्पण केलेलं होतं, ते आलंच पाहिजे असं आम्हाला वाटतं. मुळात माझं नेहमी असं म्हणणं असतं की असं कोणी विचारणाऱ्या देशासाठी काय करत असतात, तर हा एक इतिहास आहे आणि जो आत्ता नुकताच गेला तसं बघायला गेलं तर 100-1 वर्षाच्या आसपास घडलेला इतिहास आहे. तो जसाच्या तसा मांडून लोकांनी त्यातून प्रेरणा नक्की घ्यावी आणि लोकांचे गैरसमजही सावरकरांच्या बाबतीतले दूर व्हावेत किंवा ज्या पद्धतीचं चुकीचं नॅरेटिव्ह काही राजकीय सामाजिक स्वार्थांसाठी तयार केलं जातं ते पुसून टाकलं जावं आणि लखलखीत सावरकरांचं चरित्र लोकांपुढे यावं हा आमचा मूळ उद्देश आहे. आनंद तर खूप आहे आणि हे माझं स्वप्न होतं की सावरकरजींचं ॲक्च्युअल कॅरेक्टर हे लोकांसमोर यायला पाहिजे. सावरकरजींचं लहानपणीपासून जर तुम्ही स्टोरी ऐकलं तर ते बेसिकली बॉर्न रेव्होल्युशनरी होते आणि आत्तापर्यंत आपण जे बघितलं आहे आपल्याला फक्त आणि फक्त त्यांचे सेल्युलर जेलमधनं सुटल्यानंतरची स्टोरी माहिती आहे, त्याच्या अगोदरची स्टोरी माहीत नव्हतं आणि ॲक्च्युअल फॅक्ट्स आले नव्हते. तर आम्ही असा प्रयत्न करतो आहे की लहानपणापासून जेव्हापर्यंत ते मोठे झाले, मग ते रेव्होल्युशनरी झाले आणि त्याची पूर्ण आयुष्याची स्टोरी म्हणजे इंडिपेंडन्ससाठी ते काय काय केले हे सगळं आम्ही वेबसिरीजच्या माध्यमाने आणणार आहे. बेसिकली आम्हाला फॅक्ट्स आणायचं होतं. आत्तापर्यंत फॅक्ट्स आलंच नाही आहे. त्यांचं काय सॅक्रिफाईस आहे, त्यांचा किती कॉन्ट्रीब्युशन आहे हे आत्तापर्यंत आलंच नव्हतं. आम्ही ह्या वेबसिरीजचं माध्यमाने आम्ही सगळं हे दाखवणार आहोत. दुसरं महत्त्वाचं आहे की जे आत्तापर्यंत सांगितलं गेलेलं आहे दॅट इज अ व्हेरी स्मॉल पार्ट. ॲक्च्युली त्या माणसांनी आयुष्य त्यांचं स्वातंत्र्यासाठी घालवलं आणि त्यांनी काय काय केलं राईट फ्रॉम त्यांच्या गावापासनं ते UK गेल्यापासनं परत आले, त्याच्यानंतर जेलमध्ये गेले, जेलमधनं कसे पळून गेले आणि तिथनं पण काय करत होते हे सगळं दाखवणार होतं. पूर्ण देशाला माहीत पाहिलं की सावरकरजी हे देशाचे होते आणि फक्त मराठीमध्ये केलं असतं तर रिस्ट्रिक्ट झालं असतं. सावरकरजी हे महाराष्ट्रीयन होते पण आम्हाला देशाला दाखवायचं कारण का देशासाठी त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं होतं.
चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. सध्या ICC वर्ल्ड कप सुरू असून इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या क्रिकेट सामन्यात सट्टाबाजी करणाऱ्या बुकीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. दिनेश हरीश शर्मा असं या आरोपीचं नाव असून हा आरोपी पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात असणाऱ्या आदी अम्मा बिल्स या सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये क्रिकेट लाईव्ह गुरु या सोशल मीडिया ॲपवरून सट्टा लावत होता. या आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून 40 लाख रुपयांची रोकड, एक मोबाईल, एक कॅल्क्युलेटर असा सुमारे 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डीजे मुक्त करण्याचा निर्धार पुण्यातील कॅथलिक्स फाउंडेशन आणि सुनील माने यांनी केला आहे. याच दरम्यान सुनील माने यांना काही धमक्या येत असून कितीही धमक्या आल्या तरी डीजे मुक्त जयंती साजरी करणार आणि या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका देखील दाखल करणार असल्याची माहिती सुनील माने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पुणे शहरात गणेशोत्सवानंतर DJ विरोधात आम्ही काही सहकाऱ्यांनी मोहीम हाती घेतली. कॅटलिस्ट फाउंडेशनचा अध्यक्ष म्हणून मी एक बैठक घेतली आणि आवाहन केलं की गणेशोत्सवात ज्या पद्धतीने अनेक लोकांना ॲडमिट करायला लागलं, काही मृत्यू झाले, कानाच्या प्रॉब्लेम्स सुरू झाले, लेझरमुळे डोळ्याचे प्रॉब्लेम सुरू झाले, त्या पार्श्वभूमीवर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निस्सीम चाहता म्हणून आंबेडकर जयंतीच्या दृष्टिकोनातून विचार असा केला की आंबेडकर जयंतीतही हे खूप वाढलं आहे आणि ज्याची मोठी जयंती त्याच्याकडे सर्वात जास्त DJ अशा स्वरूपाचं एक विकृतीकरण गेल्या काही काळात सुरू झालं आहे. त्याच्या मी विरोधात होतो. 2004 साली मी पत्रकार असताना DJच्या विरोधात लिहिलं होतं. आत्ताही मी त्या दृष्टीने त्याच भूमिकेतनं हा विषय सगळ्यांसमोर मांडला होता. बाबासाहेबांच्या जयंतीपासून आपण हे बंद करू असं आवाहन केल्यानंतर राज्यभरातून बाबासाहेबांचे खरे विचार अशाच पद्धतीने मांडले पाहिजेत, विचारांची जयंती केली पाहिजे, वाचून लोकांना मदत करून आपल्या समाजाचे प्रश्न सोडवून जयंती केली पाहिजे, अशी भूमिका सगळ्या राज्यातनं निर्माण झाली आणि त्याला प्रतिसाद लाभला. मी आपल्याला सांगू इच्छितो की बाबासाहेबांची जयंती कमी प्रमाणात करा, कमी जल्लोषात करा, ह्या भूमिकाची माझी अजिबात संबंध नाही. मी बाबासाहेबांची जयंती जल्लोषात आणि मोठ्याच प्रमाणात करा म्हटलं आहे. सुरुवातीपासून ती भूमिका आहे. पण बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना न्यायालयाचे आदेश उल्लंघून बाबासाहेबांनी जे संविधान दिलं आहे त्या संविधानात सर्वसामान्यांचे जे अधिकार आहेत, त्या सर्वसामान्यांना जे जगण्याचा अधिकार आहे मुळात शांततेत, त्याचा पण आपण अवेअर करतो, ते पण आपल्याला गुंडाळून ठेवायची प्रवृत्ती तयार झाली आहे. ती दूर करण्यासाठी आपण ही भूमिका घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून घेण्यात येणाऱ्या यापुढील सर्व स्पर्धांना पुनीत बालन ग्रुप आणि ऑक्सिरिच प्रमुख पार्टनर म्हणून असतील, अशी घोषणा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त जर्सीचं अनावरण देखील करण्यात आलं. यावेळी रोहित पवार यांच्या सोबतच युवा उद्योजक आणि पुनीत बालन ग्रुपचे प्रमुख पुनीत बालन उपस्थित होते. यंदा अपेक्स बॉडीच्या वतीने आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांचं स्वागत इथे करतो. आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्वच अपेक्स बॉडी मेंबर बरोबर
इथं उपस्थित असणारे पुनीतजी बालन आणि त्यांची जी कंपनी आहे ती कंपनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जे सर्व कॅटेगरीचे क्रिकेट टुर्नामेंट असतात ज्याच्यामध्ये अंडर 14 असेल, 16 असेल, 19 असेल, सिनियर मुलं आणि मुली असतील, या सर्व क्रिकेटच्या टुर्नामेंट जे आम्ही सर्वजण घेतो त्या टुर्नामेंटमध्ये असोसिएट व प्रमुख पार्टनर म्हणून पुनीत बालन ग्रुप आणि ऑक्सिरीज यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. याच्या मागे हेतू एवढाच आहे की 21 जिल्ह्यामध्ये आपल्या क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आज क्रिकेटला प्रेरणा दिली जाते. तिथे असणाऱ्या होतकरू खेळाडूंना सिलेक्ट केलं जातं. तसंच विविध प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधी दिली जाते व पुढे जाऊन MPL सारख्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा होतकरू खेळाडूंना खेळता यावं आणि मग त्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर पुढे जाऊन IPL असेल नाही तर इंडियन टीममध्ये त्यांना सिलेक्ट कसं करता येईल यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आज काम करतं. आणि हे काम करत असताना पुनीत बालन ग्रुप यांनी आम्हाला अप्रोच केलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही इतर जे खेळ आहेत ज्याच्यामध्ये टेबल टेनिस असेल, त्याच्याचबरोबर चेस असेल आणि विविध इतरही गेमला सामाजिक दृष्टिकोनातून तिथे असणाऱ्या खेळाडूंना मदत व्हावी, ते खेळ पुढे जावेत यासाठी आम्ही विविध लेवलला असेल तिथं आम्ही ऑलरेडी असोसिएटेड आहोत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं कार्य हे खूप चांगलं आहे. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ललित पाटील प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत असतानाच आता ललित पाटीलचा आणखी एक CCTV व्हिडिओ समोर आला आहे. 12 नोव्हेंबर 2020 मधील हा CCTV व्हिडिओ असून या CCTV व्हिडिओमध्ये ललित पाटील हा जिन्यावरून पडतानाचं नाटक करताना पाहायला मिळतोय. तुरुंगातून हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी ललित हे नाटक करत असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधलाय. काय झालंय बैठकीमध्ये नॅशनल हायवेचा आज एक रिव्ह्यू होता. दरवेळेस मी पार्लमेंटला दिल्लीला जाते तेव्हा गडकरी साहेबांच्या ऑफिसमध्ये फॉलोअप करतो आणि त्याच्यानंतर एक लोकल लेवलला फॉलोअप आम्ही सगळे मिळून करत असतो. रोड सेफ्टी म्हणजे सुरक्षितता, बारामती लोकसभा मतदारसंघाचे हायवेमध्ये होणारे ॲक्सिडेंट्स हे चिंताजनक आहेत. एक झाला तरी आमच्यासाठी तो खूप महत्त्वाचा आणि वेदना देणार आहे. त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की 0 ॲक्सिडेंट झोन आम्हाला आमचा सगळा मतदारसंघ करायचा आहे आणि त्याच्यासाठी एक्सपर्ट्स NGOs जे काम करतात त्याच्यात गडकरी साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही हे प्रयोग नवले ब्रिजचाही रिव्ह्यू आज सचिन दोडकेंनी यांनी घेतला. तीही एक त्यांची जी एक्सपर्ट कमिटी आहे दिल्लीची ती दिवाळीच्या आजूबाजू येणार आहे
तर नोव्हेंबरच्या पहिल्या 10 दिवसामध्ये नवले लॉन्चला गडकरी साहेबांच्या ऑफिसमधले ज्यांच्यावर हे जबाबदारी येते प्लस जो एक्सपर्ट एजन्सी आहे जे रोड सेफ्टीवर काम करतात आणि आम्ही सगळे त्याचा रिव्ह्यू फील्डवर जाऊन घेणार आहोत. पहिला मुद्दा. दुसरा, नवले लॉन्च स्वामीनारायण मंदिर ऑल द वे अप टू हिंजवडी इथे जो डबल हाईटचा ब्रिज होतोय तर त्याचा एक रिव्ह्यू घेतला. ताथवडेच्या भागामध्ये प्रचंड लोकसंख्या वाढली आहे तर त्या भागामध्ये म्हणजे रावेतचा तो सगळा जो एरिया आहे तिथे जे अंडरपासेस आहेत तेही लोकांना फार अडचणीचे होत आहेत. तिथे एक मोठा रस्ता होतोय. त्याचबरोबर कात्रज चौकाचा ब्रिजचं काम, त्याच्यानंतर फुरसुंगी ते सासवड रस्त्याचं काम ते पण प्रलंबित राहिले, त्याचा एक फॉलोअप झालेला आहे. त्याच्यानंतर दौंडला वरवंड आणि पाटसचे अंडरपासेस तिथे ॲक्सिडेंट्स वाढले, तो एक महत्त्वाचा मुद्दा. असे अनेक रोड सेफ्टीचे विषय घेऊन प्लस भोरमध्ये जो नवीन रस्ता केंद्र आणि महाराष्ट्र सरकार MSRDC आणि नॅशनल हायवे करतं आहे तो एक रस्ता रिंग रोड ज्याला म्हणतात तिथे ॲक्विजिशनला प्रचंड भोरच्या काही गावांमध्ये विरोध आहे. त्याचीही चर्चा कलेक्टर पुन्हा गडकरी साहेबांचं ऑफिस MSRDC आणि नॅशनल हायवे अशी आमची पॅरलली झाली आहे. त्याच्यामुळे तिथे काही प्रश्न लोकल लेवलला झाले तर तो प्रोजेक्टचं ॲक्विजिशन थोडंसं डिले होण्याची शक्यता आहे कारण का अलाइनमेंटमध्ये त्याला विरोध आहे. असे बऱ्याच विषय पण हाय प्रायोरिटी इज रस्ते चांगले झालेच पाहिजेत. पण त्याच्याबरोबर निर्याचा एक रस्ता आहे त्याचा दर्जा स्थानिक लोकांना पसंत नाही आहे, तिथे खड्डे झालेले, तो एक विषय तिथे ॲक्सिडेंट झाला. म्हणजे रोड सेफ्टी ॲज हाय प्रायोरिटीची ही मीटिंग होती द मेन अजेंडा. साहेबांचा आजचा महाराष्ट्र दौरा अचानक कॅन्सल झाला सर. दिल्लीला इंडियाच्या बैठकीसाठी जाणार त्याचं समजतंय. नेमकं काय आहे? महाविकास आघाडीची सभा होती तिथं. आता सुशील कुमार शिंदे पण जाणार नाही आहेत. पुन्हा मग काही बुफअप्स होतं तर क्लॅरिटी द्या थोडीशी. कारण काय आहे? बुफअपचा काय विषय तरी इंडियाचा काहीतरी महत्त्वाचं मीटिंग असेल. म्हणजे कशाची मीटिंग आहे काय मला नाही माहिती साहेब? कुठली मीटिंग आहे. मी नाही बोललेले, मी तुमच्याचकडून ऐकलं. मी सकाळी तुमच्या चॅनलवरच पाहिलं तर माझी नॅशनल हायवेची मीटिंग होती. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या मीटिंग तर रेग्युलरली म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघात तर आम्ही जवळपास रोजच महाविकास आघाडीचे सगळे एकत्र फिरतो. त्यामुळे आय डोंट थिंक इट्स म्हणजे एव्हरीथिंग डझंट हॅव टू बी हॉट अँड ब्रेकिंग. पण साहेबांचा दौरा कॅन्सल झाला हे नक्की आहे ना? ते पण नाही मला माहिती आहे. मी काय तुम्ही ऑनेस्ट चेक केलं नाही, मी तुमच्या चॅनलवर पाहिलं. ताई, काल ड्रग्जबाबत तुम्ही गृहमंत्र्यांवर टीका केली होती आणि आता त्याचंच उत्तर देताना प्रसाद लाड असं म्हणतायत की शरद पवार जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा त्याच काळात दाऊद पळून गेला होता. त्यामुळे त्या टीकेला काय आहे? देवेंद्र फडणवीस जवाब दो. मी फक्त भारतीय जनता पक्षामध्ये देवेंद्र फडणवीसांना उत्तर द्यायला माझं जबाबदारी आहे. कारण का मी प्रश्न देवेंद्रजींना विचारला आहे तर माझी एवढीच एक आई म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक नागरिक म्हणून मी न्याय या राज्याच्या गृहमंत्र्याकडे मागतो. त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की गृहमंत्र्यांनी एक आईला, एका लोकप्रतिनिधीला, एक महिलेला आणि एक नागरिकाला उत्तर द्यावं की ड्रग्जबद्दल या राज्याच्या गृहमंत्र्याचं काय मत आहे. पालघरमध्ये सुद्धा काल रात्री कारखाने सापडले. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल 500 कोटींचं कोकेन सापडलं. पुण्यात, सोलापूर अनेक जिल्ह्यांमध्ये आता ड्रग्सचे कारखाने उघडले. नाशिकचं तर ललित पाटलाचा कारखाना सील केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात हे जाळं पसरलेलं आहे. नेक्सेस मुंबईच्या बाहेर पण आता सगळ्या जिल्ह्यात सापडतं. कम्प्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्ट्री. मी वारंवार गेले किती महिने सगळ्यांना सांगते, एक तर पॉलिसी पॅरालिसिस आहे या राज्यामध्ये. त्याच्यामुळे ह्या राज्यातलं ट्रिपल इंजिनचं खोके सरकार नक्की काय काम करतं हा एक मोठा प्रश्न आहे, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा ड्रग्ज. म्हणजे राऊत साहेब जे म्हणतात उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र, चाललंय तरी काय या राज्यामध्ये आणि गृहमंत्री करतायत तरी काय. आणि किती गोष्टी अशा आहेत ज्याच्यात गृहमंत्रालयांचं लक्षच नाही आहे. मग ड्रग्ज असेल, आरक्षणाचा विषय असेल, कोयता गँग असेल, क्राईम असेल. क्राईम तर महाराष्ट्रात वाढतं आणि डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. मी म्हणत नाही, सरकारचा डेटा सांगतो. बीडमध्ये सुद्धा एक घटना घडलेली आहे. महिला विवस्त्र करून मारहाण करण्यात आलेली आहे. यामध्ये भाजपच्या आमदारांच्या पत्नीचा सुद्धा सहभाग आहे. गुन्हा देखील दाखल झालेला आहे. अजूनही त्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही. हेच तर ना, गृहमंत्री जबाब दो. जे गृहमंत्री रोज TV वर असायचे ते फक्त आरोप करतात की मी तोंड उघडलं तर असं होईल आणि तसं होईल. आम्ही वाट बघतोय ड्रग्सच्या बाबतीत काय नेक्सेस आहे. बीडमधल्या घटनामध्ये सरकार काय, किंवा ट्रिपल इंजिन खोके सरकार फक्त इन्कम टॅक्स, CBI, ED, पक्ष फोडणे, खोक्याचा धंदा करणे एवढंच हे सरकार करते. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. कारण का महाराष्ट्राचा डेटा दाखवतो की जे मूलभूत प्रश्न आहेत, मग आरोग्य असेल, नांदेडमधली घटना असेल,
किंवा जी घटना झाली शाळांची, म्हणजे शाळा कमी होत आहेत आणि दारूची दुकानं या राज्यात वाढत आहेत, हे छत्रपतींचे आणि शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा. ताई, यालाच धरून प्रश्न आहे की आजच्या सर्व पेपरला जाहिराती आहेत, 2 मुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री, आरक्षणाचं धोरण वगैरे अशा आशयाची जाहिरात आहे. कसं मराठा आरक्षणासंदर्भात तर कसं फ्रंट पेज सगळ्यांना फुल नाही, पेज माझा एक मुद्दा असा आहे, मला सरकारला एवढंच विचारायचं आहे की अनेक घटक आरक्षण मागतायत. मराठा समाज मागतोय, धनगर समाज मागतोय, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज, या सगळ्याबद्दल सातत्याने बाहेर बोलण्यापेक्षा एक स्पेशल असेंब्ली बोलवावी. पार्लमेंटचं सेशन तर मी म्हणतेच आहे की जगामध्ये जी परिस्थिती झालेली आहे आज, जे पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा जो कॉन्फ्लिक्ट चालला आहे, रशियामध्ये जो कॉन्फ्लिक्ट चालला आहे, त्याच्याबद्दल तातडीने इतर पार्लमेंटचं सेशन किंवा ऑल पार्टी मीटिंग ही सरकारने बोलवली पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा आज आरक्षणाचा जो मुद्दा असेल, हे इतके गंभीर आव्हानं या राज्यासमोर आहेत. हे राज्य मला विचाराल तर प्रचंड अस्थिर आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारने ऑल पार्टी मीटिंग बोलवावी महाराष्ट्राच्या. ताई, मराठा समाजाने ना अनेक गावांमध्ये नेत्यांना मज्जाव केलाय. अब्दुल सत्तारांचा ताफा अडवला, त्यांना त्यांच्याच मतदारसंघातून बाहेर काढण्यात आलंय. माडा, अजित पवारांच्या दौऱ्याला आज माडामध्ये विरोध होते. अनेक मराठा संघटनांनी तसं हे निर्णय घेतला. प्रेसमध्ये सांगितल्यानंतर अनेक गावांमध्ये हा निर्णय जो आहे तो केला जातो, खासदार आमदारांना गावात येऊ अब्दुल सत्तारांना माझं म्हणणं आहे की जर समाजामध्ये अशी अस्वस्थता असेल तर महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारने याची नोंद घेतली पाहिजे. त्यांचेच मंत्र्यांना जर अडवणूक होत असेल तर ह्याच्यात अस्वस्थता प्रचंड आहे. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग बोलवली पाहिजे आणि ह्याच्यातून चर्चा केली पाहिजे. चर्चा तर केली पाहिजे, हे लोक तर चर्चेला पण बसायला तयार नाही. तुमची प्रेस आली तर पटपट बोला आणि निघून जा असं म्हणणं, काय म्हणलं, पटकन बोला आणि निघून जा असं बोलणार आहे सरकार. काय असं काहीतरी बोलतं आहे सरकार, त्याच्यामुळे सिरियस नाही होय सरकार. हे फक्त इन्कम टॅक्स, CBI, ED आईस करायचं, पक्ष फोडायचे आणि खोक्याचा उद्योग करायचा, नाही तर उडता महाराष्ट्र. ड्रग्समध्येच काय हे सगळं जे चालू आहे अतिशय दुर्दैवी आणि याच्यात महाराष्ट्राचं सगळं इमेज देशामध्ये खराब होईल. ताई, त्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले काही खासदार जे आहेत ते आता भाजपच्याच कमळावर निवडणूक लढवायचा विचार करतात आणि अशी अस्थिरता जी आहे ती एकनाथ शिंदे गटात दिसते, अशी चर्चा आहे. चर्चा खूप तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न करतात. कुठल्या चिन्हावर त्यांनी लढायचं इज देअर प्रॉब्लेम, नॉट आवर प्रॉब्लेम. पण माझं म्हणणं आहे की आता ओरबाडून खोके करून जे सरकार आणलंय, त्या सरकारमध्ये काय जे काय 6 महिने वर्ष राहिली आहेत त्याला काम तर करा, त्याचं काम सोडून सगळंच करतात. ताई, मराठा आरक्षणावरून ना आत्महत्या पुन्हा एकदा नांदेडमध्ये एका 25 वर्षाच्या तरुणानं सुसाईड केले. सुसाईड नोटमध्ये आई वडिलांचा त्रास बघितला जात नाही. आरक्षणासाठी इतकी वर्ष लढतोय, मुंबईत घटना घडली, काय तरुणांना आव्हान कराल? मी सगळ्याच तरुणांना आवाहन करीन की कृपा करून आत्महत्या करू नका, त्याच्यातून प्रश्न सुटत नाही. आत्महत्या केल्यानंतर मला तर त्या आईवडिलांच्या वेदनाच दिसत आहेत आणि मला असं वाटतं की आत्महत्या करण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारला आपण जाब विचारला पाहिजे की नक्की तुम्ही धोरण काय. आता 40 दिवस दिले होते, ते उद्या का परवा संपत आले. मला असं वाटतं त्याच्याकडे कदाचित या ट्रिपल इंजिन खोके सरकारकडे जादूची काहीतरी कांडी असेल ज्याच्यातून कदाचित प्रश्न सुटतात. फार चांगला मॉडेल दिसला ॲक्च्युली. सगळ्यांना उत्सुकता जी होती ती नेमकं स्टेजवरती काय घडतंय, पण म्हणजे पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट ठेवून बाजूला फॅमिली एकत्र दिसली तिथं. फक्त चर्चा ज्या सुरू होते, दादांनी पवार साहेबांकडे बघितलं, तुम्ही पवार साहेबांनी दादांकडे बघितलं नाही, तर तुम्ही मागे होता बॅक स्टेज. त्यांच्या दोघांमध्ये काही चर्चा झाल्या म्हणजे आधी स्टेजच्या आधी 2 वाजल्यापासून आम्ही 1-1.5 वाजता पोहोचलो. त्यांच्यात आधी मागे काही चर्चा झाली, नमस्कार चमत्कार झाला, काय झालं म्हणजे आणखी तुम्ही पण होता की फुल टाइम सगळे तिकडे? नाही, आम्ही मागे नव्हतो स्टेजच्या पुढे होतो, त्याच्यामुळे मागचं दिसलं नाही आम्हाला. पण एकूण मागं काय माझं म्हणणं आहे की विचारांची एवढी तर मॅच्युरिटी आमच्यापैकी कोणीच आता लहान नाही, म्हणजे त्या वयाने सगळ्यात लहान मीच आहे, ज्याचंही वय इतकं लहान नाही आता. आणि तेवढी तर मॅच्युरिटी आपल्या सगळ्यांमध्येच असली पाहिजे ना. म्हणजे एक वैचारिक बैठक असते आणि एक वैयक्तिक नातेसंबंध असतात. आता माझे भारतीय जनता पक्षामध्ये एवढं मोठं फ्रेंड सर्कल, दिल्लीत गेले अनेक दशकं, आदरणीय पवारसाहेबांचे, अटलजींचे किती जिव्हाळ्याचे संबंध आहे सगळ्या देशांनी पाहिलेत. आणि बाळासाहेबांचे आणि म्हणजे ठाकरे आणि पवार कुटुंबाचे तर 6 दशकाचे ऋणानं बनले. त्यामुळे आम्हाला आमच्या सगळ्यांवरच कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेले आहेत आणि अर्थातच आमचे मतभेद जे आहेत
ही लढाई आमची भारतीय जनता पक्षाची जी धोरणं आहेत आणि जी वैचारिक आमची लढाई आहे, ही आमची पॉलिसी लेवलची लढाई, ही आमची वैयक्तिक कोणाचीच लढाई नाही. आमची लढाई ही आमच्या नैतिकतेची आहे. ज्या पद्धतीने आईस वापरला जातो, ज्या पद्धतीने आज पॉलिसीज होत आहेत, जे निर्णय केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार घेत आहे, ह्याच्या विरोधात आम्ही आहोत. जालन्यामध्ये जी घटना झाली अर्थातच आम्ही त्याच्या विरोधात आहोत. त्याच्यामुळे ही लढाई वैचारिक आहे, ही पर्सनल नाही आहे. आणि ह्यालाच तर लोकशाही म्हणतात ना. लोकशाहीमध्ये डायलॉग असलाच पाहिजे. पण ताई, उभ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं प्रश्न असं होतं, लक्ष होतं की साहेबांमध्ये आणि अजितदादांमध्ये काही बोलणं झालंय का कालच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं? तुम्ही होते. डायलॉग इज अ मस्ट ना. लोकांनी बोललंच पाहिजे ना एकामेकाशी. दडपशाही नाही आहे, आमच्याकडून तरी लोकशाहीच आहे. त्याच्यामुळे देशामध्ये सगळ्यांनीच सगळ्यांशी बोललं पाहिजे. किंवा कोणी आमच्याशी बोललं नाही तरी दडपशाहीमध्ये वन वे ट्रॅफिक चालतं. आम्ही लोकशाहीवाले आहोत. एवढं बोलल्यावर किती तुम्हाला एक्सप्लेन करू अजून. अर्थात डायलॉग इज अ मस्ट. नो डायलॉग इज दडपशाही. झाला का मग? समोर नाही दिसला, मागे झाला का? तोच प्रश्न होता. तुम्ही खूप मोठं उत्तर दिलं पण मेन सांगितलं नाही. काय सांगू तुम्हाला, काय ऐकायचं ते सांगते. डायलॉग इज अ मस्ट. तुम्ही आणखी एक बातमी आली होती, सुनेत्रा पवारांच्या वाढदिवसाला सुद्धा तुम्ही मुंबईला गेले ते. वेगळे वेगळे इंस्टाग्राम फोटोजमुळे ते समोर आलं होतं. तुमचे तिघांचे एकत्र फोटोज पण आहेत, पण ते नाही बाहेर आले. तर हां, ते वारंवार तुमचे फॅमिली गॅदरिंग्स होतात. बाहेर कार्यकर्त्यांमध्ये मात्र रिफ्ट आहेत, ते तयार झालेले आहेत. तू त्या गटाचा, मी या गटाचा. तुम्ही म्हणजे एका आधी जे सोबत असायचे सगळे ते आता सोबत असतात, बऱ्याच वेळा दिसतात मला. असं काही नाही. तुम्हाला कोणी दिसतंय? तुम्ही नक्की प्रश्न काय ते विचारा. कधी आम्हाला प्रश्न विचारता की दादा आले तरी तेच दिसतात, ताई आले तरी तेच दिसतात. मग तो एक प्रश्न. मग म्हणायचा नाही. मग नंतर तुम्ही प्रश्न मला विचारता की मग त्यांच्यामध्ये अडचण होते. मग असं कसं? मग प्लीज तुम्ही क्लॅरिफाय करा की तुम्हाला नक्की मला काय विचारायचं. कन्फ्युजन माझ्याकडे नाही, कन्फ्युजन तुमच्याकडे. काही कार्यकर्ते असे त्यांचे रिफ्ट तयार झालाय. काही कार्यकर्ते जास्त मॅच्युरिटी दोन्हीकडे येतच जातात. मला रिफ्ट झालेले मला नाही माहिती कोणी. आणि मला वाटतं ही एक वैचारिक लढाई आहे. आणि वैचारिक ज्याचं जे काही आयडिओलॉजी असेल, ही लढाई वैयक्तिक नाही आहे, ही आमच्यासाठी एक आयडिओलॉजिकल लढाई आहे. त्याच्यामुळे आयडिओलॉजी मॅटर्स. आणि आयडिओलॉजी म्हणजे काय, एकामेकाची डोकी फुटायची नसतात, तो चर्चा करायची असते. तेवढी वैचारिक प्रगल्भता आपल्यात आहे सगळ्यांमध्ये. म्हणजे पवार कुटुंब दिवाळी पाडवायला पुन्हा एकदा दिसेल. आणि भाऊबीजेनिमित्त उत्तर दिसलं. भाऊबीजेनिमित्त ताई ओवाळतील. माझ्या सगळ्याच बहिणी, मी एकटी नाही, आम्ही 8 बहिणी आहोत. 8 जणी करणार असं काय. आणि आम्हाला 6 भाऊ आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलंय. नेमकं काय म्हणतायत रोहित पवार, पाहूयात. हे बघा, एकतर जरांगे पाटलांनी अनेक वेळा समाजाच्या आणि युवांच्या हितासाठी आंदोलनं केलेली आहेत. नजीकच्या काळामध्ये त्यांनी जे उपोषण केलं, दुर्दैवाने तिथे लाठीचार्ज झाला. त्याच्या आधी सुद्धा त्यांनी खूप सारे आंदोलनं केलेली आहेत. त्यांचा आणि समाजाचा लोकांचा हाच एक आक्षेप आहे की याच्या आधी जेव्हा आंदोलन झालं होतं तेव्हा या सरकारने सांगितलं होतं की आम्ही एक कमिटी फॉर्म करू. त्या कमिटीमध्ये मोठे मोठे अधिकारी हे आम्ही घेऊ. कमिटी झाली पण अधिकारी घेतले नाही घेतले हे नाही सांगता येणार. पण कुठंतरी एक मार्ग काढण्यासाठी जी कमिटी फॉर्म केली होती त्याची एक सुद्धा बैठक झाली नाही. त्यामुळे जरांगे पाटलांचं आणि सगळ्यांचं हेच मत आहे की फक्त हवेत बोलून चालणार नाही, मार्ग काढला पाहिजे. आणि उद्या जे काही सरकारने दिलेला शब्द होता, तारीख जी दिली होती, त्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर काय भूमिका घ्यायची हे जरांगे पाटील स्वतःच ठरवतील. समाजातले कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते ठरवतील. जी काय भूमिका त्या त्या तालुक्यामध्ये असणारे कार्यकर्ते घेत आहेत ती त्यांची त्यांची भूमिका आहे. सर्व भावनिक झालेले आहेत. माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे, या बाबतीत कुणीही वेगळ्या पद्धतीचं राजकारण करू नये.
राणे साहेबांची एक स्टेटमेंट ऐकल्यानंतर कुठंतरी मलाही वाईट वाटलं. एवढ्या मोठ्या नेत्याने अशा पद्धतीने स्टेटमेंट दिलं 96 कोळीवर. ते हे जे काय चालू आहे ते थांबून काहीतरी कॉन्क्रीट मार्ग आपल्याला कसा काढता येईल यासाठी सरकारने सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. आणि याच्यात कुणीही न सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांनी, न विरोधात असणाऱ्या नेत्यांनी, न इतरही लोकांनी याच्यावर राजकारण कोणी करू नये, कारण का संवेदनशील विषय आहे. अनेक युवा या बाबतीत अग्रेसर आणि अग्रेसिव्ह झालेले आहेत. त्यामुळे या बाबतीत शांततेतच निर्णय घेण्याची सरकारकडे जरूरत आहे. पण आता जो समाजातला रोष पाहायला मिळतोय, आज अजितदादांच्या सोलापूर दौऱ्यामध्ये त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. काल अब्दुल सत्तारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये येऊ दिलं नाही. पुणे जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये आमदार आणि खासदारांना गावामध्ये येऊ देणार नाही असे ठराव जे आहेत ते झालेले आहेत. याकडे कसं पाहता? शेवटी तिथे असणारे युवा जे काही आता अग्रेसिव्ह झालेले आहेत, कारण का याचं मुख्य कारण असं आहे, आपण जर जरांगे पाटील साहेबांना विचारलं आणि असेच आरक्षणासाठी लढणारे चांगल्या हेतूतून समाजामध्ये चांगलं काम करणारे जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील, आज युवांना हाताला काम नाही. आज शिक्षण महाग झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल अशी भूमिका युवा वर्गाची झालेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर काही गावांमध्ये, तालुक्यांमध्ये युवा एकत्रित येऊन त्यांची भूमिका मांडत जे काही निर्णय मोठ्या संख्येने घेत आहेत ते आता त्यांचा विषय आहे. याच्यामध्ये एक कार्यकर्ता म्हणून नाहीतर एक आमदार म्हणून मला खूप काही सांगता येईल असं नाही. पण दादा, याच हे तरुण जे आहेत ते आता आत्महत्या करतात. आपण जर बघितलं तर जालन्याचा हा तरुण होता, नंतर नांदेडमध्ये देखील आत्महत्या करतात. यांना काय आव्हान असेल? माझं एकच मत आहे की आत्महत्या करून आपल्याला मार्ग निघणार नाही. कुठलाही युवा असू द्या, मुलगा असू द्या नाही तर मुलगी असू द्या, लहानपणीपासून आपल्याला आपले आई वडील हे मोठे करतात. आपले आई वडील कमी शिकलेले असताना सुद्धा आपल्याला ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट करतात. त्यामुळे तुम्ही जे स्वप्न बघत आहात ते तुमचं नसून तुमच्या आई वडिलांचं सुद्धा आहे. त्यामुळे स्वतःचा तर विचार कराच, पण आपल्या कुटुंबाचाही विचार करा. आणि आत्महत्या करून कुठेही मार्ग निघत नसतो, चर्चा करून मार्ग निघत असतो. त्यामुळे या बाबतीत कुणीही आत्महत्याचा विचार जर मनामध्ये येत असेल तर तो बाजूला ठेवा आणि आई वडिलांचं स्मरण एकदा करा, एवढंच मी इथं सांगेल. जो जवान अग्निवीर शहीद झालेला आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही ट्विट केल्यानंतर भाजपनं असं म्हटलेलं आहे की शहीदांच्या बलिदानाचा उपवास करण्याचं तुच्छ राजकारण तुम्ही कशासाठी करताय आणि या सगळ्यामधून तुमची हे जे आहे नीच मानसिकतेमध्ये हे बसतं का, असा सवाल जो आहे तो भाजपनं केलेला. अग्निवीर ही योजना जेव्हा केंद्र सरकारने डिफेन्स विभागामध्ये म्हणजे आर्मीमध्ये आणली होती, तसंच इतर जे काही सैन्य असतं ज्याच्यामध्ये नेव्ही असेल आणि इतरही सगळ्या याच्यामध्ये, तेव्हा त्याचा विरोध आम्ही सर्वांनी केला होता. त्यावेळेस आम्ही हीच भूमिका घेतली होती की आपण कॉन्ट्रॅक्ट सारखं जर आपल्या या सैनिकाला नाहीतर स्वतःचा पर्वा न करता, कुटुंबाची पर्वा न करता देशासाठी लढण्यासाठी जे युवा तयार आहेत यांच्यामध्ये जर कॉन्ट्रॅक्ट भरतीसारखा कॉन्सेप्ट जर तुम्ही आणत असाल तर ते योग्य नाही, अशी भूमिका त्यावेळेस आम्ही सर्वांनी मिळून घेतली होती. ती भूमिका घेतली तरी सुद्धा सरकारने अग्निवीर याच्यातून अनेक युवांना रिक्रूट केलं, सेनेमध्ये घेतलं. पण दुर्दैवाने पंजाबचा एक आपला सैनिक शहीद झाला, तसंच महाराष्ट्रातला सुद्धा एक सैनिक या देशासाठी शहीद झाले. आपण अशा परिस्थितीमध्ये एक वेगळा भेदभाव तिथं कुठंतरी केला गेला, ज्याच्यामध्ये जे काही त्यांना अंतिम सलामी असते, जी काही अंतिम प्रक्रिया असते ती कुठेही फॉलो केली गेली नाही. मग याच्यामध्ये हा भेदभाव सैनिकाबद्दल का असावा? आमचं मत हेच आहे की जो व्यक्ती आपल्या कुटुंबाचा स्वतःचा विचार न करता जर देशासाठी बलिदान द्यायला तयार असेल तर त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव केला नाही पाहिजे. जर तुम्ही त्याला 4 वर्षासाठीच घेत असाल म्हणून तुम्ही एक वेगळी वागणूक त्या सैनिकाला देत असाल, जवानाला देत असाल तर योग्य नाही. एक तर ती योजना त्यावेळेस सुद्धा आम्ही त्याचा एक निषेध केला होता, आताही करतो
पण जे सैनिक या योजनेच्या माध्यमातून देशाची सेवा करण्यासाठी आता तुम्ही घेतलेले आहेत त्यांची तरी काळजी तुम्ही घ्या अशी विनंती या सरकारला आम्ही करतो. राज्यस्तरीय महिला सक्षमीकरण परिषदेचं आज पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणालेत पाहूया. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोघांच्या संयुक्त प्रयत्नातून आणि ज्याचा उल्लेख झाला विधान परिषदेच्या माननीय उपसभापती महोदया नीलमताई गोरे यांच्या कल्पनेत विधान परिषदेच्या आणि माननीय उपसभा बऱ्याच वेळेला पुरुषी वृत्ती अशी असते की नाही कल्पना माझीच आहे, तर तसं न ठेवता अगदी प्रांजळपणे मी एकदा प्रवासात असताना त्यांचा मला फोन आला आणि त्या म्हणाले असं आपण एक उपक्रम नवरात्रीमध्ये करूया का. मी लगेच हो म्हटलं, पण मला खात्री नव्हती की हा इतका मोठा कार्यक्रम होणार आहे. मी सुरुवातीलाच आनंद व्यक्त करतो की इतक्या शॉर्ट नोटीसने आपण महाराष्ट्रातल्या अनेक कॉलेजेसमधल्या प्राध्यापिकांना इथे एकत्र आणू शकलो आणि त्यामुळे दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टे 17 त्यांनी 2021ला उद्दिष्ट मांडली की एकूण देशाच्या मानवजातीचं कल्याण होण्यासाठी त्यातील प्रामुख्याने महिला वर्ग जो 50% सगळ्या देशात असतो. म्हणजे बघा काय परमेश्वराचा बॅलन्स आहे. कुठल्याच देशामध्ये 40-60 नाही आहे, 50-50 आहे, 49-51 एवढं. असा जो 50% समाज आहे त्याच्या विकासासाठी जी काही उद्दिष्ट ठरवून 2030पर्यंत सगळ्यांनी मिळून ती पूर्ण करावी असं म्हटलं आहे. त्यातला महिला सक्षमीकरण आणि उच्च शिक्षण या विषयाला धरून आज दिवसभरामध्ये जी परिचर्चा व्हायची आहे, माझी अपेक्षा अशी आहे की ती 2 वे व्हावी. खूप चांगल्या वक्ता इथे आलेले आहेत, पण मांडणीच्या बरोबर त्यांनी थोडं लोकांनाही बोलायला दिलं पाहिजे. अशी जी 2 वे चर्चा व्हायची आहे त्याला व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चळवळीतून पुढे आलेल्या बऱ्याच वेळेला ग्राउंड रिॲलिटी त्यांनाच कळते की ज्या प्रत्यक्ष वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन रस्त्यावर उतरून संघर्ष करतात आणि त्यामुळे त्यांची सगळी बॅकग्राऊंड ही चळवळीची आहे. अशा आदरणीय नीलमताई गोरे, व्यासपीठावर उपस्थित या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेशजी गोसावी, उपकुलगुरू डॉक्टर परागजी काळकर, महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण प्रामुख्याने उच्च शिक्षणाला एक तरुण संचालक मिळाल्यापासून एकूणच सगळ्या गोष्टींना गती निर्माण झाली. असे डायनॅमिक जे उत्तम लिहितात, जे उत्तम चिंतक आहेत, मलाही कधी प्रश्न पडतो की यांचं मल्टीटास्किंग इतकं कसं चालतं. असे डॉक्टर शैलेंद्रजी देवळांकर, व्यासपीठावर उपस्थित अन्य सर्व मान्यवर आणि म्हणजे मग प्रामुख्याने दिवसभराचे विषय मांडायला आलेल्या SNDTच्या कुलगुरू डॉक्टर उज्ज्वलाताई चक्रदेव आहेत, श्रीमती अंजू उप्पल, डॉक्टर अस्मिता हुद्दार, श्रीमती तेजस्वी सातपुते, डॉक्टर परवीन सय्यद असे खूप मान्यवर आज इथे उपस्थित राहणार आहेत. या परिचर्चेचं तेही यश आहे की त्या क्षेत्रातल्या खूप काम केलेल्या अनुभवातून बोलणाऱ्या अशा सगळ्या उपस्थित राहणार आहेत. अशा सगळ्या मान्यवर आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये अतिशय चांगलं शिकवण्याचं काम करणाऱ्या सगळ्या आणि शिकवण्याच्या बरोबरीने काही उपक्रमही राबवणाऱ्या सर्व प्राध्यापिका भगिनी आणि अतिशय कमी संख्येने असणारे माझे सगळे बंधू, बहुतेक 10-12 जणच आहेत तिथे. प्रामुख्याने देवळांकराजांनी ही कल्पना मांडलीच आहे की काय नेमकं आपल्याला दिवसभरात करायचं आहे. मला नेहमी असं वाटतं की महिलांना बरोबरीचं स्थान मिळणं, महिलांना सक्षम करणं हे त्या वेळेला कधी आंदोलनं करून, कधी राज्यकर्ते संवेदनशील असेल तर सुमोटो असं होत ते हळूहळू प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंटसारखं हळूहळू उलगडत जाणारे असं प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंटसारखं आपल्या देशामध्ये उलगडत गेलं. आपल्याला ह्याची जाणीव आहे की जगातल्या अनेक देशांना किंवा सगळ्याच देशांना त्यांच्या राष्ट्रामध्ये ज्या वेळेला त्यांच्या राष्ट्राने सुरुवात केली असेल लोकशाहीची, त्यावेळेला महिलांना मताचा अधिकार मागण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण आपला देश एकमेव असा आहे की जिथे फ्रॉम द डे 1 पहिली निवडणूक झाली, 47 साली स्वातंत्र्य मिळालं, 51ला पहिली निवडणूक झाली,
त्या फ्रॉम द डे वन महिलांना मताचा अधिकार मिळाला. त्यासाठी आंदोलनं करावी लागली नाही, संघर्ष करावा लागला नाही, रस्ता उतरावा लागला नाही. आणि तो अधिकारही अर्धा नाही दिला गेला, अख्खाच दिला गेला. पुरुषांना ना एक मत आणि महिलांनी अर्धमत टाकायचं असं नाही केलं गेलं. आणि त्यामुळे हे कधीकधी आपल्या देशाची वैशिष्ट्यसुद्धा सुमोठो केलेली आणि पुरुषांनी केलेली, म्हणजे घटना समितीत असलेली महिला मला एवढी माझी माहिती नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व होतं. आणि त्यांनी हे लिहिलं की फ्रॉम द डे वन झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्याला एक मत, आणि त्यावेळेची धीरूभाई अंबानींना पण एक मत. धीरूभाईंना ना आत गेलं की 6 लाख मतं टाकायची आणि झोपडपट्टीवाल्याने एक टाकायचं असं नाही ठेवलं. तसंच महिलांना सुद्धा फ्रॉम द डे वन मताचा अधिकार मिळाला. आणि त्यामुळे आपल्या देशापुरतं म्हणायचं झालं तर वेगवेगळ्या वेळेला संघर्ष करावे लागले की नाही, तर प्रामुख्याने शिक्षणासाठी तर सावित्रीबाई फुलेंनी संघर्ष करावा लागलाच. पण मी स्वातंत्र्यानंतरचं म्हणतो आहे, स्वातंत्र्यानंतर संघर्ष करावा लागला असेल, पण संघर्ष कमी आणि समाजाची मानसिकता मॅच्युरिटीज इतकी डेव्हलप झाली की त्याच्यातून मग महिलांना मॅटर्निटी लिव्ह मिळण्याचा विषय असेल किंवा महिलांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी पाळणाघरं मिळण्याचे विषय असतील, अशा प्रकारचे खूप विषय पुन्हा पुन्हा म्हणायचं झालं तर काही संघर्षाने आणि काही सुमोठं मिळत गेले. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी मिळाल्या आहेत आणि काही गोष्टी मिळवायच्या आहेत. मी चळवळीतून आलेला कार्यकर्ता असल्यामुळे मी असं म्हणेन की रडल्याशिवाई आई काही दूध देत नाही. आणि त्यामुळे आज दिवसभरामध्ये काही गोष्टी अशा इव्हॉल्व करा, चार्टर ऑफ डिमांड्स असं इव्हॉल्व करा की ज्या आगामी काळामध्ये कधी चर्चा करून, कधी थोडा संघर्ष करून मोर्चे बिरचे काढा की ज्याच्यातून आम्हालाही वाटेल की अरे हे लवकर केलं पाहिजे. मी राज्यकर्ता असूनही सांगतोय, कारण मी मूळ आहे चळवळीतला माणूस. आणि कारण असतात बरेच विषय ना, त्यामुळे शांत आहेत तर बरे आहेत. त्यामुळे जरा थोडं तुम्ही आरडाओरडा केलं की आम्हालाही सोपं पडतं, हे बोलवा त्यांची आढावा बैठक बोलून टाका. आणि त्यामुळे आगामी काळामध्ये महाविद्यालयामध्ये शिकणारी विद्यार्थिनी हिचं प्रमाण कसं वाढेल, म्हणजे पहिलं तर तिचं रजिस्ट्रेशन कसं वाढेल, दुसरं तिचं सातत्य कसं वाढेल. अनेकींचं रजिस्ट्रेशन असतं पण ते फिरकतच नाहीत. मग काय 2 पिरियड बंक केले का, तर सकाळी घरचं काम करून निघावं लागतं. तर मग ते काम करून निघावं लागतं, ह्याला काही पर्याय असू शकतो का? मग त्यांचे पिरियड्स हे नंतर ॲडजस्ट करता येईल का? त्यामुळे एंट्री पॉईंट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्य, या विषयामध्ये आपल्याला काय करता येईल. त्यांचं घरापासूनचं कॉलेजचं अंतर, याच्यातून काही मागण्या आल्या, काही पूर्णही झाल्या. 12वीपर्यंत मुलींना आपण फ्री बसचा पास दिला, मग तो महाविद्यालयीन तरुणींनाही द्यायला पाहिजे का? करा एकदा मागणी, कसं आहे व्यवहारिक की नाही बघूया. महाविद्यालयीन प्रामुख्याने शालेय मुलींना सायकल दिली गेली, बा जवळचं अंतर तुम्ही सायकलने या. मग असाच प्रयोग हा महाविद्यालयीन विद्यार्थिनींना ओरिसात झाला आहे. मी इथे बोलत असताना मला याची जाणीव आहे की काही पत्रकार दृश्य आणि अदृश्य स्वरूपात असतील आणि त्यामुळे ते छापतील. याचं लक्षात घेऊन मी म्हणतो आहे की ओरिसामध्ये कॉलेजच्या मुलींना स्कूटी दिली गेली, असा प्रयत्न महाराष्ट्रात करावा का? इथे लगेच छापतील की त्यांनी प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्कूटी देण्याची घोषणा केली. मी नेहमी माईकमधून काय बोलतो आणि बाहेर काय पडतं, याच्या दोन्हीमध्ये फारच अंतर पडत चाललेलं आहे. त्यामुळे मी मीडियाला तर सांगतो की बा तुमच्या ह्या माईकमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण गमतीचा भाग सोडा, घाबरत पण नाही, शाई फेकतात. तर मी 3ऱ्या मिनिटाला शर्ट बदलून पुन्हा बाहेर पडतो. मग ते बिचारे डिस्करेज होतात की त्यांना वाटत असतं की आता हा बंद खोलीमध्ये रडत बसेल. 2दा शाई टाकली, 3ऱ्या मिनिटाला बाहेर पडलो. त्यामुळे मी काही घाबरत नाही. पण गमतीचा भाग सोडला तरी अशा काही प्रॅक्टिकल मागण्या, आता आपण एक निर्वाह भत्ता नावाची स्कीम सुरू केली की ज्या निर्वाह भत्तामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मुलींना हॉस्टेल बांधणं शक्य नाही. जातीय जनगणनेवर राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात व्यक्त केलंय. अजितदादा नेमके काय म्हणालेत मला याची कल्पना नाही आहे, पण ओबीसीची जी काही जनगणनेची मागणी आहे या संदर्भात सरकारची काय भूमिका आहे ही मी मागच्या काळातच स्पष्ट केलेली आहे आणि सरकारने कधी याला नकार दिलेला नाहीये. त्याच्या पद्धतीचाच मूळ प्रश्न आहे. कारण ज्या प्रकारे आता बिहारमध्ये अडचणी तयार झाल्या आहेत तशा प्रकारच्या अडचणी आपल्या इथे तयार होणार नाही, अशा प्रकारची भूमिका स्वीकारावी लागेल. त्यामुळे त्या संदर्भात योग्य निर्णय सरकार करेल. मराठा क्रांती मोर्चाची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि मागासवर्गीय आयोगाचं पुनर्गठन करा असं ते बोलले. निश्चितपणे मागासवर्गीय आयोगाचं पुनर्गठन करण्याच्या संदर्भातली जी काही मागणी आहे, माननीय मुख्यमंत्री त्या संदर्भात योग्य निर्णय करतील
आणि जर आवश्यकता असेल पुनर्गठन करायची तर निश्चितपणे ते केलं जाईल किंवा त्यात काही जागा रिकाम्या आहेत त्या भरण्याची मागणी आहे तर ती देखील पूर्ण केली जाईल. आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी. असं आहे की हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि हे सर्वांनाच माहिती आहे की मागच्या काळामध्ये आमच्या सरकारने आरक्षण दिलं होतं. उच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकलं होतं. देशामध्ये हे एकमेव आरक्षण आहे तमिळनाडूनंतर की जे उच्च न्यायालयात टिकलं होतं. जोपर्यंत आमचं सरकार होतं तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात त्याच्यावर स्थगिती आली नाही. मात्र त्यानंतर जे काही घडलं ते आता आपल्याला त्याच्या राजकारणात जायचं नाही. काल देखील राज्याचे प्रमुख माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी अतिशय स्पष्टपणे आपलं कमिटमेंट हे त्या ठिकाणी दिलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण सरकार देईलच. इतकं स्पष्ट सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. आम्ही सगळे पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी आहोत. हा गंभीर प्रश्न आहे त्यामुळे हा सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे राज्य सरकार करणारच आहे. मराठा तरुण आत्महत्या करतायत, काय अपील करणार तुम्ही त्यांना आवाहन करणार मराठा तरुणांना? कुठेतरी समन्वय करण्याची गरज आहे. प्रयत्न समन्वयाचाच आहे. शेवटी प्रश्न जे जटिल असतात, जे कॉम्प्लिकेटेड असतात आणि विशेषतः ज्याच्यामध्ये संविधान, न्यायपालिका हे इन्व्हॉल्ड असतं त्याच्यामध्ये शेवटी निर्णय घेताना तो विचारपूर्वक घ्यावा लागतो. आज एखादा घाईघाईत निर्णय घेतला आणि तो उद्या न्यायालयामध्ये टिकला नाही तर पुन्हा ही टीका होईल की समाजाला मूर्ख बनवण्याकरता निर्णय तुम्ही घेतला. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्टपणे सांगितलं की जो टिकणारा निर्णय आहे अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेऊ. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत असतानाच आज कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रशासकीय यंत्रणेवर मोठे आरोप केलेत. नेमकं काय म्हणतायत रवींद्र धंगेकर पाहूयात. बघा, ललित पाटील पळून गेला, कसा गेला, काय गेला, आपण सगळ्यांनी चित्रफितद्वारे किंवा सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला समजलं आहे. ललित पाटील ज्या वेळेला ससूनमध्ये होता, ससूनमध्ये पळून गेला आणि ससूनचे डॉक्टर डीन यांना ज्या पद्धतीनं या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळातल्या लोकांचे फोन आले आणि डीन एकही शब्द बोलत नाही, एकदम निगरगट्टपणाने त्या ठिकाणी बसलेला आहे. एवढ्या मोठ्या चुका करूनसुद्धा त्याला मंत्रिमंडळातली लोक आश्रय देतात. ही वस्तुस्थिती आणि ही खरी आहे. आणि त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये डीनला ह्याच्यामध्ये कुठल्याही संशयामध्ये किंवा त्यांनी केलेल्या कृत्यामध्ये कुठे ह्याच्यामध्ये आरोपी करत नाही किंवा ह्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही. ज्या पद्धतीनं ललित पाटील पळून गेला आहे, हॉटेलमध्ये पंचतारीख हॉटेलमध्ये राहत होता, त्याला जे पोलिसांनी पळून नेलं आहे, ज्या पोलीस पळून लावल्या त्याची चौकशी नाही आहे, त्याच्या संपत्तीची चौकशी नाही आहे. वारंवार पुणे शहरामध्ये अशी जी काही पोलीस खात्यातली लोक आहेत हे गुन्हेगारांची संधान साधून आहेत आणि संधान साधून असल्यामुळं ह्यांची करोड रुपयाची प्रॉपर्टी त्या ठिकाणी झालेली आहे. ज्या काळे पोलिसांनी पळवलं आहे त्याची वस्तुस्थिती आपण बघितली पाहिजे. त्याच्यामध्ये कोण ससूनमध्ये गुन्हेगार आणि डॉक्टर यांच्यामध्ये संधान साधणाऱ्या लोकांची चौकशी झाली पाहिजे. बंड गार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ससून हॉस्पिटलमध्ये येते आणि ससून हॉस्पिटलमध्ये अंमली पदार्थ विकली जात होती ह्याचेही पुरावे पोलिसांना मिळले. पण हे करत असताना स्थानिक पोलीस आणि जो वसुलीवाला आहे समत पोलीस स्टेशनचा तो आणि PI यांची प्रामुख्याने चौकशी झाली पाहिजे. आज ललित पाटील 8 दिवस झाला अटक झाला आहे तरी कुठलेही आपल्याला त्याची प्रकरणं आपल्याला समजत नाही आहे. 2 महिलांना अटक केली, सोनं जप्त केलं, इथं गेलं आहे तिथं गेलं एवढीच आपल्याला त्याची माहिती मिळते. पण मंत्रिमंडळातली जी लोक आहेत त्यांचं काही उघड होत नाही, डीनचं काही उघड होत नाही, अनेक पोलीस खात्यातले लोक त्याच्या संपर्क होते त्यांचं उघड होत नाही. हा सगळा शंका येणारे संशयास्पद हा सगळा विषय. मला तर या प्रकरणात कोण इन्व्हॉल्व आहे असं तुम्हाला ह्याच्यामध्ये पोलीस खात्यातले आजी माझे अधिकारी जे पोलीस खात्यामध्ये वसुली करतात पोलीस स्टेशनचे ते पोलीस, ज्यांनी पळून लावला आहे ते पोलीस, जे पुणे शहरातले गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार आणि मंत्रिमंडळातल्या असणारी लोकांचा जर त्याचा वावर आणि त्याच्यामध्ये डीन डॉक्टरांना ज्यांचे फोन आलेत ते सगळे फोनची चौकशी झाली पाहिजे. डीनवर कुठली चौकशी नाही, कुठल्या साधी तक्रार नाही तर डीनला आपली माहितीप्रमाणे डीनची सगळी माहिती घेतली पाहिजे.
ललित पाटील प्रकरणी ज्यांचे फोन आले त्याची चौकशी झाली पाहिजे. हे पोलीस खातं अजिबात करत नाही आहे. पोलीस खातं तेवढ्यातच सोनं कुठं गेलं आणि पैसे कुठं आले आणि कोणी घेतलं त्याच्यातच व्यवस्था आहे. आणि ह्याच्यामध्ये ललित पाटीलचा तपास ज्या वेगाने पाहिजे त्या वेगाने होत नाही. मला ही शंका वाटते की ह्याच्यामध्ये सगळी लोकांची जी चुकीचे कारनामे झालेत हे बाहेर येतील, म्हणून त्याचा इनकाउंटर मी पोलीस करू शकतो अशी मला शंका वाटते. आणि हा तपास इथं थांबेल आणि त्यात कोणाला न्याय मिळणार नाही. ज्या पुणे शहरामध्ये गेली कित्येक वर्ष अंमली पदार्थाच्या विळख्यामध्ये आमचे तरुणाई घालवणारा ललित पाटील ह्याच्यावर कडक कारवाई म्हणजे ह्याचा तपास योग्य दिशेने दिसत नाही. कुठलेही त्याच्यामध्ये आपल्याला त्याची माहिती मिळत नाही आणि पोलीस खातंही काही उघड करत नाही. ह्याच्यामध्ये सखोल केंद्रामार्फत चौकशी एखाद्या समितीमार्फत करावी अशी आपली मागणी. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटलांना दिलेली मुदत संपायला अवघे 24 तास उरले आहेत. या 24 तासात राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार आणि मराठा आरक्षणाचं पुढं काय होणार याबाबत जाणून घेऊया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. राज्यात मागच्या अनेक दिवसांपासून म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटीमध्ये बेमुदत उपोषण केल्यानंतर, आमरण उपोषण केल्यानंतर चर्चेत आलेला मराठा आरक्षणाचा, मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सरकारला अक्षरशः जेरी सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं जे उपोषण आहे ते उपोषण दडपण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक प्रयत्न झाल्याचं आपण पाहिलं. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी जो सरकारला अल्टिमेटम दिलाय, सरकारला जी 40 दिवसांची मुदत दिली होती ती मुदत संपायला अवघे 24 तास उरलेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी त्यांची पुढची भूमिका जी आहे ती देखील जाहीर केली आहे. सरकार आता काय भूमिका घेणार आणि मराठा आरक्षणाचं काय होणार याच विषयावर आपण आज चर्चेतला मुद्दा करणार आहोत. आणि आपल्या आजच्या चर्चेतल्या मुद्द्याचं नाव आहे की मनोज जरांगे पाटलांना दिलेली मुदत संपायला अवघे 24 तास उरलेत. मनोज जरांगे पाटलांची पुढची दिशा ठरली आहे. सरकार आता काय डिसिजन घेणार आहे आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारची भूमिका काय राहणार आहे. कारण सरकारी पातळीवर वारंवार असं सांगितलं जातं की अगदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून अनेक मातब्बर नेते, अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा सांगतात की कोर्टात टिकणारं सबळ असं आरक्षण जे आहे ते आम्ही आरक्षण देऊ. आज सोलापूरमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हटलं की 52% आरक्षणाला, म्हणजे राज्यामध्ये जी आरक्षणाची मर्यादा 52% आहे त्या आरक्षणाच्या मर्यादेला कुठलाही धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, सबळ आरक्षण देऊ जे न्यायालयामध्ये सुद्धा टिकेल. म्हणजे आपण जर पाहिलं तर 14 ते 19 भाजपाचं सरकार असताना त्या संदर्भातली जी गायकवाड आयोगाची शिफारस आहे ती शिफारस झाली होती. त्यानंतर मराठा आरक्षण जे आहे ते देण्यात आलं होतं. त्या अगोदर पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार असताना राणे समितीनेही मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं. मात्र हे आरक्षण न्यायालयीन पातळीवर वैध ठरलं नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यानंतर आज क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती देखील राज्य सरकारकडून जारी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. राज्य सरकारकडून एक क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे, क्युरेटिव्ह याचिका जी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे. अनेक मातब्बर वकिलांची फौज जी आहे ती राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली. मात्र हे सगळं सुरू असताना मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली. अंतरवाली सराटीमध्ये त्यांनी 30 ऑगस्टपासून जे आहे ते उपोषण देखील सुरू केलं होतं. 1 सप्टेंबरच्या आसपास जेव्हा या अंतरवाली सराटीमधल्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला त्यानंतर खऱ्या अर्थाने अंतरवाली सराटी आणि मनोज जरांगे पाटलांचं नाव जे आहे ते महाराष्ट्राच्या घराघरामध्ये गेलं. अनेक महत्त्वाच्या मातब्बर नेत्यांनी जे आहे ते जरांगे पाटलांना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. सोबतच सकल मराठा समाज, सकल मराठा बांधवही मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं पाहायला मिळालं. 1-2 नव्हे तर तब्बल महाराष्ट्रातल्या 582 गावांनी नेत्यांना गावबंदीचा आदेश जो आहे तो जारी केला आहे. पदाधिकाऱ्यांना गावबंदीचा आदेश जो आहे तो जारी केला आहे. चुलीत गेले पक्ष आणि चुलीत गेले नेते अशा आशयाचे फलक जे आहेत ते या 582 गावांमध्ये लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अगदी अंतरवाली सराटी असेल किंवा बारामती असेल, फलटण असेल, दहिवडी असेल, राजगुरुनगर असेल, या ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जात आहेत त्या ठिकाणी त्यांच्या सभेला
तुडुंब असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय, उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या सगळ्यामुळं राज्य सरकारवर कुठेतरी एक दबाव जो आहे तो मनोज जरांगे पाटील निर्माण करू पाहत आहेत, जे न भूतो न भविष्यती असं मराठा समाजाचं आरक्षण आम्ही घेऊन आणि जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा निर्धारही मनोज जरांगे पाटलांनी केल्याचं पाहायला मिळालं. किंवा त्याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आपली पुढची भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मराठा समाजाची लढाई अंतिम टप्प्यात आहे असं मनोज जरांगे पाटील सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या 24 तासामध्ये आता राज्य सरकार काय भूमिका घेणार, मराठा कुणबी आरक्षणाचा GR जो आहे राज्य सरकारकडून निघालेला आहे, त्या अनुषंगाने मराठा आरक्षण टिकण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी सरकार प्रशासकीय पातळीवर काय प्रयत्न करतं आणि उद्याच्या 1 दिवसामध्ये राहिलेल्या 24 तासामध्ये राज्य सरकार काय भूमिका घेतं हे महत्त्वाचं असणार आहे. आणि जर उद्या निर्णय झाला नाही मराठा आरक्षणावर तर 25 तारखेपासून म्हणजे अगदी परवा दिवशीपासूनच मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. त्यांनी तसा अल्टिमेटम राज्य सरकारला दिल्याचं पाहायला मिळालं. आणि जरांगे पाटील असं देखील म्हटलेत की आता वैद्यकीय उपचार घेणार नाही, सलाईन घेणार नाही, पाणी घेणार नाही आणि कुठल्याही नेत्याला अंतरवाली सराटीमध्ये येऊही देणार नाही. म्हणजे त्यामुळं आता कुठेतरी आरपारची लढाई जी आहे ती मनोज जरांगे पाटलांकडून सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि या भूमिकेवर काल एकनाथ शिंदेने सुद्धा प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे म्हटले की मी टेंबी नाक्यावर देवीच्या दर्शनाला गेलो होतो, देवीच्या गाभाऱ्यात होतो, देवीच्या साक्षीने सांगतो की मराठा समाजाला कोर्टात टिकणारच आरक्षण आम्ही देऊ. आज नागपुरात बोलताना देवेंद्र फडणवीसही असं म्हटले की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते टिकणारं आरक्षण असेल. आज सोलापुरात बोलताना अजित पवारही म्हटले की 52% आरक्षणाच्या मर्यादेला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते आरक्षण देऊ. मात्र ओबीसी प्रवर्गातून कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसी समाजाचा विरोध असल्याचं पाहायला मिळते. जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण दिलं तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा ओबीसी संघटनांकडून देण्यात आलाय. एकंदरीतच हा जो संघर्ष आहे मराठा विरुद्ध ओबीसी याच्यामध्येही राज्य सरकारची काय भूमिका राहणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातनं राज्य सरकार नेमका कोणता निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. याबाबतचे सगळे अपडेट जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.